नमस्कार, मी प्रज्ञा. आज हरताळक आहे. बऱ्याच स्त्रियांचा आज व्रत असेल, बऱ्याच बायकांचंही असेल. हे व्रत कसं सुरू झालं ह्याची गोष्ट सांगणारी मी कविता लिहिली आहे आणि कवितेतून तुम्हाला समजलं तर उत्तमच आहे आणि बऱ्याचशा जणांना हे गोष्टही माहीत असेलच. कवितेचं नाव आहे हरतालिका. पती चांगला मिळण्यासाठी कुमारिका पूजती हरतालिकेसी संसारी स्त्रियाही करीती या व्रतासी पतीसी दीर्घायुष्य मिळण्यासाठी भाद्रपद शुद्ध तृतीयेसी करावे हरतालिका व्रतातले श्रेष्ठ म्हणती यासी पार्वतीने केले जे शिवप्राप्तीसाठी 64 वर्षे राणी राहुनी पाने खाऊनी व्रत केले हरितेने शिवाला वरण्यासाठी. 64 वर्षे राणी राहुनी पाने खाऊनी व्रत केले हरितेने शिवाला वरण्यासाठी. स्थळ विष्णूचे देवर्षी आणती लग्नासाठी अमान्य स्थळ तिजसी हे जी महाभक्त शिवाची. वाळूचे लिंग स्थापुनी सभोवताली केळी बांधुनी मनापासूनी पूजा करुनी सख्यांबरोबर जागरण करुनी. राणी जाऊन गुहेमध्ये तिने पूजा बांधली. सख्यांनी तिला साथ दिली व्रतपूर्तीसाठी. राणी जाऊनी गुहेमध्ये तिने पूजा बांधली आणि सख्यांनी तिला साथ दिली व्रतपूर्तीसाठी. पिता हिमालय मग करी अर्पण तिजसी शिवासी. आनंदली व्रतफळता प्राप्ती झाली शिवाची. व्रतात व्रत हे उत्तम शिवसांगे पार्वतीसी व्रत करिता प्राप्ती मनासारख्या पतीची. हरिता म्हणजे पार्वती, लिका म्हणजे सखी, म्हणून हरितालिका नावे व्रत आले प्रसिद्धीसी. आजच्या दिनी नमन करावे शिवपार्वतीसी. गणेश चतुर्थीचा पूर्वदिन यावा असा प्रसिद्धीसी. शिवपार्वतीचे पूजन हे एका अर्थी श्री गणेशाच्या गृह आगमनाच्या आधी. आज ज्या महिलांनी हे व्रत घेतलं आहे त्या सगळ्यांना हरतालिकेच्या खूप खूप शुभेच्छा. शिवाची आराधना करण्यात पार्वतीने 64 वर्ष गमावली. मनापासून शिवाची भक्ती केली. तिला शिवच आपला पती म्हणून हवा होता जेव्हा ती हिमालयाची मुलगी होती तेव्हा. आणि कन्या उपवर झाली म्हणून देवर्षी नारदांनी जेव्हा हिमालयाकडे विष्णूचं स्थळ आणलं तेव्हा तिला हे स्थळ असह्य झालं, कारण ती मनोमनी रक्ताच्या कणाकणातून शिवाची झाली होती. म्हणून ती रानात निघून गेली आणि गुहेत जाऊन
तिने ही पूजा बांधली, ती भाद्रपद तृतीयेच्या दिवशी. आणि तिला तिच्या सखींनी साथ दिली आणि तिथे तिची पूजा संपन्न झाली. तिचं व्रत संपन्न झालं आणि हिमालय तिचं लग्न शिवाशी करायला तयार झाले. अशी ही मुळातली गोष्ट आहे. पण योगायोग असा आहे की ही तृतीया, भाद्रपदाची शुद्ध तृतीया म्हणजे गणेश चतुर्थीच्या आधीचा दिवस आहे. शिवपार्वतीच्या मिलनाचा, श्री गणेशाच्या मातापित्यांचा हा दिवस आहे. तेव्हा सगळ्यांना आजच्या दिवसाच्या पुनश्च एकदा शुभेच्छा. आवडले असेल तर जरूर चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि फॉरवर्डही करा. धन्यवाद.